हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळेजण? मजेत ना? मजेत असायला पाहिजे. मी प्रतीक्षा तुमचं छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आम्ही गावाकडे आषाढ महिन्यातल्या सवासणीचा कार्यक्रम करण्यासाठी गेलो होतो. तर तिथे गेल्यानंतर पाहिलं तर खूप छान असं थंड वातावरण झालेलं होतं. रात्री पाऊस पडल्यामुळे आणि गुरं वगैरे चरायला बांधले होते आबांनी. मग तिथे झाडाला एक मला गुलाबाचं फूल दिसलं, ते मी तोडलं आणि केसामध्ये माळलं. तर इथे माझा नंबर तळण काढण्याकडे आला होता, कारण ताईंनी सगळं काम आवरून घेतलं होतं. पीठ वगैरे मळून ठेवलं होतं, कुकर वगैरे लावून घेतला होता. त्याच्यामुळे ताई आणि बाई दोघी मिळून बाहेर पोळ्या लाटत होत्या आणि मग मी इथे तळण वगैरे काढून घेत होते. तर आमच्या गावची अशी पद्धत आहे की सगळ्या गावाच्या सवासणी एकाच दिवशी असतात. मग सगळेजण तिथं मंदिराच्या ठिकाणी स्वयंपाक वगैरे घेऊन येतात आणि मग सगळ्यांनी तिथं मिळून देवीला नैवेद्य वगैरे दाखवायचं आणि सगळ्यांनी मिळून तिथं जेवण करायचं. मग मी तळण वगैरे झाल्यानंतर सगळ्यांसाठी चहा केला आणि इथे ताईबाई आणि दुसऱ्या माझ्या ज्या आज्या सासूबाई आहेत त्यांना चहा वगैरे दिला आणि मग सगळ्यांनी मिळून इथे पोळ्या केल्या. नंतर ताईंनी इथं पाटी वगैरे भरली, कारण अशा पद्धतीमध्ये गावाकडे आम्ही पाटी वगैरे मंदिराच्या ठिकाणी घेऊन जातो. तर माझ्या हातात पिशवी होती आणि ताईंनी पाटी वगैरे घेऊन आम्ही गावामध्ये 1-1.5 किलोमीटर आहे तिथे चालत गेलो मंदिराच्या ठिकाणी. तर तिथे ताई आणि बाईंनी दोघींनी मिळून पूजा वगैरे केली. नंतर आम्ही सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतलं. तर हे तिथलं मंदिर होतं आणि तिथेच बाहेर बऱ्याचशा बायका जेवायला वगैरे बसलेल्या होत्या. तर आम्हीही सगळ्या ठिकाणी नैवेद्य वगैरे दाखवलं आणि नंतर याच ठिकाणी जेवून घेतलं. तर एक 2:30-3 वाजता अशा पद्धतीमध्ये आमच्या गावची यात्रा निघते, म्हणजेच पोतराज वगैरे येतात आणि सगळेजण मिळून वाजत गाजत असं देवीच्या प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी यात्रा साजरी करतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चला, बाय.